शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता कशी नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे, त्यासाठी आपण नारळी भात बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, हे आपण येथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। असे जुने तांदूळ घ्यायचे, असे चांगले लांब सडक तांदूळ घेतले 1 वाटी भरून। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि नारळी भात आहे ना, म्हणून मी 1 वाटी खोबरं चांगलं खवून घेतलंय आणि थोडंसं अजून मिक्सरमधून काढून घेतलंय। त्यासाठी वरतून केशरीचं दूध टाकण्यासाठी आणि काजू, बदाम आणि मनुका हे आपल्याला ड्रायफ्रूट त्यात टाकायचे आणि तूप आणि फोडणीमध्ये टाकण्यासाठी लवंग, वेलची आणि दालचिनी। चला तर मग आता आपण नारळी भात बनवायचा आपल्याला। तर आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। आपण हे बघा, आपण तांदूळ चांगले स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले। आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं, त्यात हे सर्व ड्रायफ्रूट आपण परतवून घेऊ। म्हणजे परत आपल्याला वेगळं भांडं परतवायचं गरज नाही आपल्याला। हे ड्रायफ्रूट आपण तुपावर परतवून घेऊ। हे असे बदामी रंगावर असे छान परतवून घ्यायचे ड्रायफ्रूट। आता आपण मनुका पण थोड्यात परतवून घेऊ, फुलवून घेऊ तुपामध्ये। हे बघा, आपण मनुका पण छान फुलवून घेतले, आता काढून घेऊ। आता आपल्याला ही वेलची घेतली आहे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2-3 लवंग। आता आपण याच तुपामध्ये आपले हे तूप उरलेलं आहे ना, याच तुपामध्ये आपण हे टाकून घेऊ। आणि लवंग टाकताना आपण काळजी घ्यायची, ती अशी फुलून अशी वरती उडते, म्हणून आपण असं झाकण ठेवायचं 2 मिनिटं। बघा, आता आपण हे धुतलेले तांदूळ याच तुपावर आपण परतवून घेऊ। 1 वाटी तांदूळ घेतलेले आपण। बघा, आता आपण याच तुपामध्ये आपण तांदूळ परतवून घेऊ चांगले। गॅस मंद ठेवायचा, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही। असं जरा 2 मिनिटं परतवून ठेवलं तर आपला भात कसा छान मोकळा आणि दाणेदार होतो आणि चवीला पण छान लागतो। आणि लवंग, वेलची टाकल्यामुळे त्याला छान सुगंध पण येतो आणि चवीला पण छान लागतो भात। त्याच्यामुळे थोडासा असा परतवून घ्यायचा तांदूळ। हे बघा, आता या वाटीच्या प्रमाणे आपण 2 वाट्या पाणी घेतलंय, थोडंसं कोमट करून घेतलं। आता हे आपण टाकूया त्यात। 1 वाटीसाठी 2 वाट्या पाणी। 1 वाटी तांदूळाला 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं। आता आपण हा भात शिजवून घेऊ। आपल्याला पूर्ण नाही शिजवायचा, 80% शिजवायचा हा भात आपल्याला। आता कोणत्याही पदार्थाला आपण गोड पदार्थ असला की आपण त्यात किंचित थोडं मीठ टाकायचं, म्हणजे स्वादही छान येतो। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, किंचित टाकायचं। आता आपण हा झाकण ठेवून भात शिजवून घेऊ। बघूया आता आपला भात झाला की नाही। हे बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे। हे बघा कसा छान झाला। आता आपण हा मोकळा करून घेऊ फॅन खाली। मी हा थोडा गार करून घेते आणि मोकळा करून घेते। हे बघा, असं एवढा जास्त पण शिजवायचा नाही, कारण तो अजून आपल्याला खोबऱ्यामध्ये त्यात होणारच आहे अजून। हे बघा, असं दाणा फक्त तुटला पाहिजे। बघा, झाला आपला राईस। आता आपण थंड करून घेते मी फॅन खाली।
आता आपण मोठी कढई घेतली, जाड बुडाची घ्यायची म्हणजे आपला भात कसा लागत पण नाही. आणि थोडंसं तूप टाकलं मी, आता 1 चमचा तूप. तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं. हे बघा आता आपला भात बघा थोडासाच मी गार करून घेतला फॅन खाली. हे बघा आता आपला 2 भाग होतात म्हणजे आपला हा भात छान झालाय. एकदम पण जास्त पण नाही शिजला. आणि पाण्याचं प्रमाण तर अगदी बरोबर झालंय. 1 वाटी तांदूळाला 2 वाटी पाणी, त्याच वाटीच्या प्रमाणात असं आपण वाफवून घेतला भात. आता आपण या कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं. हे बघा थोडंसं तूप टाकून आपण असं कढईला असं पसरवून घ्यायचं, सगळीकडे लावून घ्यायचं तूप हे असं. म्हणजे कसं आपलं खोबरं आणि गूळ कढईला एकदम चिकटणार नाही. आता आपण हा 1 वाटी किसून घेतलेला गूळ, तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही यापेक्षा कमी टाकू शकता, पण असं छान लागतो या प्रमाणामध्ये. आता आपण आपल्याला पाक नाही करायचा आहे, आपण फक्त गूळ फक्त वितळून घेऊ आपण तुपामध्ये. आता आपण ओलं खाऊन घेतलेलं खोबरं, मी किसून घेतलं खोबरं अगोदर. मी खोबरं नारळ फोडल्यानंतर त्याचा काळा भाग वरचा काढून घेतला, नंतर किसणीने किसून घेतला, नंतर मिक्सरमध्ये थोडंसं असं फिरवून घेतलं. आता आपण एक सारखं असं परतवत राहायचं. असं छान परतवून घ्यायचं. नंतर आपण हे सर्व आपण तळलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊ. बघा भाजताना असं छान वास येतो ना, सुगंध छान येतोय. हे बघा आपला गूळ पण छान विरघळलेला आहे तुपामध्ये आणि खोबरं पण छान आपण परतवून झालेलं आहे आपलं. आता आपण हा तयार करून घेतलेला भात, हे बघा कसा छान मोकळा झालेला आहे बघा. हे बघा आता आपण सर्व भात टाकू. आता हलक्या हाताने, आपल्याला दाणा पण आपला तांदूळाचा मोडला नाही पाहिजे, असं हलक्या हाताने आपण असं छान परतवून घ्यायचं. आणि गॅस एकदम कमी ठेवायचा, नाहीतर काय होईल मग तो सगळं गूळ खोबऱ्याचं सारण कढईला चिटकेल. म्हणून हलक्या हाताने आपण असं छान परतवून घेतलं. आता आपण झाकण ठेवून देऊ 5 मिनटं. जरा 5 मिनटं नाही, जरा 2च मिनटं ठेवायचं, कारण आपला हा भात चांगला वाफलेला आहे. आणि एकदम गॅस कमी करायचा. आता झाकण ठेवू 2 मिनटं जरा. आता आपण बघूया. आता आपण हे सगळ्यात शेवटी हे केशराचं आपण दूध तयार केलेलं आहे ना, हे थोडं थोडं असं आपण टाकून घ्यायचं सर्वीकडे, म्हणजे भाताला कलर पण छान येईल आणि चवीला पण छान लागेल. आता आपण परत 2 मिनटं झाकण ठेवू. चला तर आपण बघूया झाला का. हे बघा तयार झाला आपला नारळी भात. हे बघा तयार झाला आपला नारळी भात. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसा छान मोकळा मोकळा झाला बघा. आणि गॅस बारीक ठेवायचा, फुल गॅस ठेवायचा नाही. असा मोकळा झाला. अजून थंड झाला की यापेक्षा पण मोकळा होणार तो. आणि सुगंध तर एवढा छान येतोय भाताचा, नारळी भाताचा, खूपच छान. बघा अशा या माझ्या सोप्या पद्धतीने बनवून बघा. आणि अगदी बघा अजिबात दाणे मोडले नाही तांदूळाचे, बघा अख्खेच्या अख्खेच आहेत. आणि चवीला पण अप्रतिम लागतो. आणि याच माझ्या योग्य प्रमाणात, मी तुम्हाला सांगितलेलं प्रमाण त्याच प्रमाणात करा. आता आपण सर्व करून घेऊ. बघा तयार झाला आपला
नारळी भात नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात अशा या सोप्या पद्धतीने बनवून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.